हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? मी पण मस्त मजेत आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही पण खूप मजेत असाल. इथे बघा, वेदू इथे चढून राहिलेला आहे वर. माझी मराठी तेवढी काही चांगली नाही आहे, बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट की मी मराठीमध्ये व्हिडिओ शूट करणार, कारण की जी मजा आपल्या स्वतःच्या लँग्वेजमधून व्हिडिओ शूट करण्यात असते ना, ती मजा कुठल्याच लँग्वेजमध्ये नसते. सो मी आजपासून मराठीमध्ये व्लॉग बनवणार. हा बघा, पडदा खिचतोय. वेदू, काय करताय बाबा तू? वेदू, पिकबू, लपून छुपाई खेळणार पडद्याची. कोण आहे रे? हॅलो म्हणा. हाय हाय हाय. त्याला समजत नाही मम्मा काय करते, बट तो आपल्या खेळण्याच्या याच्यात मग्न आहे की नाही. चला, अशा प्रकारे आज हा व्हिडिओ याच्यासाठीच होता की सांगायला की मी आजपासून मराठीमध्ये व्हिडिओ शूट करणार. लेट्स सी कसं काय प्रोग्रेस होते ना, काय होते. तर चलो बघूया समोर काय काय आहे माझ्या. हा, हे वेदूचा सिंबा, तो सिंबाला मारतोय. वेदू सिंबासोबत खेळून राहिला. वेदूला गिफ्ट भेटलाय बदलेमध्ये, है ना वेदू? ओले ओले, सिंबाला मारून राहिला वेदू. सिंबा रडतोय. वेदू कशाला मारतोय म्हणते तू? कशाला मारते बाबा सिंबाला? हे बघ, असं वाटतंय हा तर काही इंटरेस्टेड नाहीये, त्याला फक्त पडद्यासोबत खेळायचं आहे. बापरे बापरे, कुठे चढणार आता? कुठे चढणार आता बाबा? काय बघत आहे तू? काय बघत आहे? काय दिसलं तुला तिथून? खिडकीतून काय दिसतंय? ओय 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 ओय. रोज बेबीचे भांडे धुवायचे असतात, जे तो दूध पितो. मोस्टली वायू जो आहे तो बॉटल फीड करतोय. ट्विन्स असल्यामुळे थोडी डिफिकल्टी होते दोघांना ब्रेस्ट फीड करायला, तर त्याला सवय आहे बॉटलने फीड करायची. तर असे सगळे बॉटल्स मी धुवून घेतले मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मला बनवायचं होतं एक करी. सो मी एक करी बनवायला लागली. त्याच्यासाठी मी अंडे बॉईल करून ठेवले होते. ते अंडे शिलून मी रेडी केले. जसं काही बघून राहिलेत तुम्ही, मी अंडे शिलत आहे. इतकं फास्ट काही शिलत नव्हती, बट ते थोडं सुपरफास्ट स्पीड मी चेंज केलाय, कारण की व्हिडिओ थोडा लॉंग होत होता. त्याच्यामुळे 6 अंडे घेतले, कारण की आम्ही 3 लोक आहोत अंडे खाणारे. सध्या वेदूबाईला अंडे नाही देत आहे, कारण की त्यांची थोडी तब्येत खराब आहे. त्याच्यामुळे मी स्वतःसाठीच आणि आई आणि माझ्या हस्बंडसाठीच एक करी बनवत होती. त्याच्यामुळे हे अंडे बॉईल करून घेतले आणि शिलून घेतले. मस्तपैकी शिलून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांना थोडं वॉश पण केलं. जी काही कोटिंग आहे ती थोडी राहील. पण काय झालं ना, काही अंड्यांमध्ये फास्ट करताना अंड्याचा जो एग यॉक आहे तो पण थोडा दिसलेला होता. होपफुली फ्राय करताना ते चिपकणार नाही याची मी थोडी काळजी घेणार. सिंपलची एक करी होती माझी, कारण की त्याच्यासाठी मी फक्त कांदे आणि जिरा आणि लसूणचा पेस्ट बनवला आणि टोमॅटोचा पेस्ट बनवला. हे आहेत अंडे. अंड्याला मी थोडं साईडने नाईफने कट करून घेतला आणि हळद आणि थोडंसं सॉल्ट हे करून घेतलं आणि मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर हे बघा मस्तपैकी कोट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी काय केलं, एक कढई घेतली. कढईला तव्या याच्यावर ठेवलं गॅसवर आणि त्या कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले. हे पहा, तेल टाकलेलं आहे. जास्त तेल नाही टाकलेलं आहे मी. हे आहेत अंडे. आणि जेव्हा ते इकडे मी स्वयंपाक करत होते आणि वेदू आणि वायू दोघे पण खेळत होते. हे बघा, दोघे माझ्या मागे खेळून राहिलेले आहेत. त्यांचं काही लक्ष नाही माझ्याकडे, ते आपल्या खेळण्यामध्येच मग्न आहेत. वेदूचं लक्ष होतं थोडं, पण वायू मस्त खेळण्यामध्ये गुंग होता. ठीक आहे. अंडे मग मी तेलामध्ये टाकले. सगळेच अंडे एका वेळी टाकले आणि फ्राय करायला घेतले आणि मस्तपैकी अंड्यांना फ्राय करून घेतले. मग बघते तर यांचे पप्पा पण ऑफिसमधून आलेले होते आणि ते बसून वेदूबाईसोबत खेळायला लागले. रोबोटनी खेळत होते त्यांच्यासोबत आणि वेदू तर माझ्याकडेच बघत होता. मी अंड्यांना जास्त डीप फ्राय करत नाही, कारण की कोटिंग थोडी हे होऊन जाते, हार्ड होते. त्याच्यामुळे मी खूप कमी फ्रायच करते. आणि बघा, वेदू इथे रडतोय. तो म्हणतोय की मम्मा मला तुझ्याकडे यायचंय, मला बॅरियर मधून येऊ दे आत. आणि वायू पण बघतोय की मम्माकडे जायचंय.
हे बघा. त्याच्यानंतर मी वेदूला ब्रेस्टफीड करते. तर वेदूला ब्रेस्टफीडिंग करायचा टाईम झालेलं होतं. तर त्याला मी ब्रेस्टफीड करायला मध्ये आली. अशा प्रकारे तो माझं मंगळसूत्र खिचत ब्रेस्टफीड केला. त्याच्यानंतर मी 2 तेजपानं घेतले आणि ते तेलामध्ये टाकले आणि त्याच्यानंतर जो मसाला बनवलेला होता कांद्याचा, लसण आणि जिऱ्याचा तो मी टाकला आणि त्याला थोड्या वेळ परतून घेतलं आणि थोडं ब्राउनिश होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं. त्याच्याने काय होतं, की जे कांदे वगैरे असतात ते चांगल्याने शिजले जातात. ठीक आहे. तसं शिजत असताना मी बघते काय, की वेदू आणि वायू दोघेही बॅरियरमधून मला बघतायत, की मम्माला आतमध्ये यायचं आहे बघा. मस्तपैकी खेळू करून राहिले. तो नंगू-पंगू झालेला होता वायू. अशा प्रकारे हे दोघे मला बॅरियरमधून बघतायत आणि विचार करतायत, की "मम्मा आम्हाला आत येऊ दे ना. तू काय करताय एकटी-एकटी तिकडे? आम्ही पण येणार तुझ्यासोबत किचनमध्ये." असं मसाल्याला शिजवून घेतलं थोडं आणि त्याच्यामध्ये झाकण झाकून दिली आणि मग मी थोडं यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला आली इकडे. वायू मला बॅरियरमधून बघत होता. जेव्हा मी हे ओपन करत होते, तेव्हा वायू पण म्हणतोय, की मला यायचंय. अरे, मी रेकॉर्डिंग करत आहे आणि बघा वेदू उठलेला आहे. मला त्याच्याकडे जावं लागेल व्हॉईस ओव्हर करता. गाई रे गाई करते रे वेदू बेबी. घरी कुणी नसल्यामुळे सगळं काम स्वतःलाच करावं लागतं. हे जरी उठले तरी यांच्यासोबत येऊन इथे झोपायला पण हेल्प करावी लागते. तिला झोपवून आले आणि परत व्हॉईस ओव्हर करायला सुरुवात केली. सो माझं जे टाकलेलं होतं कांद्याचा पेस्ट तो मस्तपैकी झालेला आहे ब्राउनिश. ठीक आहे. जेव्हा हे ब्राउनिश होईल त्याच्यानंतर आपण टाकू त्याच्यामध्ये हळद. ठीक आहे. आणि मी तिखट 3 चमचे आणि 1.5 चम्मच मीठ घेतला आणि तो टाकला आणि मस्तपैकी मिक्स करून घेतली. हा जो मसाला आहे तो परत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा एकत्र आणि त्याला थोडंसं झाकून शिजवून घ्यायचं आणि हे शिजल्यानंतर थोडंसं रेड कलरचं होईल आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटोचा पेस्ट जो की मी बनवून ठेवलेला होता ऑलरेडी. तो टाकून ह्याला पण मस्तपैकी शिजू द्यायचा आणि शिजल्यानंतर ॲक्चुअली मला याच्यामध्ये टाकायचे होते अंडे, पण बेबीज मला आवाज देत होते त्याच्यामुळे मी विसरले आणि बाय मिस्टेक ते शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी काही पाणीच टाकून दिलं. त्याच्यामुळे थोडंसं गडबड झाली कारण की बघा, जेव्हा मी इकडे भाजी करत होते आणि मी जेव्हा कॅमेरा टर्न केला तर काय बघते, वेदू आणि वायू इथे खेळत होते आणि तेव्हाच मी वायू थोडा रडल्यासारखा केला तर त्याला मी हे मखाने जे आहेत ते खाऊ घ्यायला दिले. मी थोडे फ्राय करून घेतले. फ्राय इन द सेन्स थोडंसं गरम केले होते. गरम केल्याने ते थोडे सॉफ्ट होतात आणि थोडे फुसफुशीत होतात. तर ते खायला त्यांना आवडतात. त्याच्यामुळे ते त्यांना मी दिले. ह्या दोघांना जसं आपले हे असते ना काय म्हणतो यार आपण, मखाने झाले, परत काय झाले मुरमुरे झाले, हे यांना खूप आवडतं आणि मस्त आवडीने खातात. तर हे मी त्यांना खायला दिले. बघा किती मस्त दोघेही जण आवडीने खाऊन राहिलेले आहेत. अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला बेबीजला दिलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही असं मला वाटते, कारण की ते मोठ्या आवडीने ह्या सगळ्या गोष्टी खातात. हे बघा छोटे-छोटे तुकडे ते चावून घेतात कारण की यांचे 5-5 दात आलेले आहेत तर त्यांना हे सगळं आवडतं. मी थोडंसं कधी-कधी यांना बारीक करते आणि तसं पण देते. यांना हे सगळ्या गोष्टी खूप आवडतात. तू मम्मासोबत खेळ खेळत आहे. मला कॉपी करता येतं. त्याला कॉपी करायला मस्त आवडते. हे बघा. असं तर कॉपी करतंय. मज्जा येते या पोरांसोबत खेळायला. दिवसभर कसं सकाळ ते संध्याकाळ, संध्याकाळ ते रात्र कशी होते एकदम काही कळतच नाही. मज्जा येते. मी टाकले हे टोमॅटो टाकून ग्रेव्ही झालेली होती. त्याच्यानंतर मी विसरले अंडे टाकायला आणि नंतर टाकले मी ह्याच्यात पाणी. भरपूर सारा पाणी टाकले. कारण की मला पाणी-पाणीवाली ग्रेव्ही जरा जास्त आवडते. त्याच्यामुळे भरपूर पाणी टाकलं आणि थोडंसं त्याला होऊ दिलं आणि त्याच्यानंतर हे जे एग मी फ्राय करून ठेवलेले होते, ते एग त्याच्यात टाकले आणि ॲटलीस्ट 10 मिनिटं ही ग्रेव्ही शिजवायला ठेवली आणि मस्तपैकी त्याच्यानंतर आमची अंडा करी. वायूसाठी मी थोडं फिकवालं वरण बनवलेलं होतं कारण की त्याची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना एग वगैरे देता येत नाही. त्याच्यामुळे मी हे करून घेतले. त्याच्यानंतर बघितलं की माझी ग्रेव्ही चांगल्या प्रकारे
आणि तसंच मी टेस्ट पण करून बघितलं हातावर घेऊन, तर टेस्ट पण मस्त होता. त्याच्यामुळे देवी आता मी बंद करून ठेवून जे वरण होतं ते घेऊन मी वेदू आणि वायूसाठी खायला घेऊन गेले. असं बघा, हे दोघे मस्त मस्ती करत आहेत. त्यांना हे जे वरण आहे फिका वरण खूप आवडतो. आता ते 1 वर्षाचे झालेले आहेत, पण ट्विन्स असल्यामुळे यांची जी डेव्हलपमेंट आहे थोडं स्लो आहे. तर ते किती वेळा ते चालायला लागलेले आहेत, बट अधेमध्ये तब्येत खराब असते की थोडं त्यांना टाइम लागतो. मी व्हॉइस ओव्हर करत आहे आणि वायू माझ्याकडे बघून राहिलेला आहे. अशा प्रकारे मग मी हे यांचं काम केलं आणि नंतर ग्रेव्हीमध्ये सांबार टाकला आणि अशा प्रकारे माझी अंडाकरी रेडी झाली. अंडाकरी रेडी झाल्यानंतर मी जेवायला बसले. जेवायला बसताना टेस्ट करून बघितलं तर भात आणि भाजी घेऊन टेस्ट केलं आणि ग्रेव्ही मस्तपैकी बनलेली होती. अशा प्रकारे माझा हा दिवस एंड झाला. जेवण करून झाल्यानंतर काय असतं ना, हे लोक लवकर झोपत नाही. ॲटलीस्ट 10 वाजेपर्यंत जरी झोपत नाही, तरी 10 वाजता तर खूप लवकरच आहे. 10 वाजता झोपतात आणि मी इथे थोडंफार यांच्यासोबत खेळू करत होते. मस्तपैकी लपनछुपाई करत होते. आधी वायूसोबत खेळले, पण नंतर बघितलं की वेदू रडतोय, तर दोघांना पण घेऊन खेळायला लागली मी ह्यांना. मस्तपैकी त्यांना खूप मजा येते. वायूसोबत खेळत होते, तिकडे वेदू रडत होता बेडवरून, तर त्याला पण घेऊन मी खेळायला आले. त्याने वेदू पण खेळायला आला आणि ते पण खूप मजेत होतं असं आमचं खेळणं बघून. तो हाच होता आजचा व्हिडिओ. बघा तुम्हाला कसा वाटला माझा मराठीतला व्हिडिओ. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा यांची मस्ती मस्त हसतात फिरतात, एन्जॉय करतात.